त्या रात्री गावावर काळोख उतरला होता, पण त्या काळोखापेक्षा गडद होती मानवी मनातील द्वेषाची सावली. महाराष्ट्रातील एका छोट्या गावात एका दलित कुटुंबावरती असा अत्याचार झाला की मानवतेचं डोकं लाजेनं खाली झुकलं. ही गोष्ट आहे खैरलांजी हत्याकांडाची, जिथे जात, अहंकार आणि सत्तेच्या नशेत 4 निरपराध जीवांना निर्दयीपणे संपवण्यात आलं. पण हा केवळ एक हत्याकांड नव्हता, हा होता भारतीय समाजाला आरसा दाखवणारा प्रसंग. चला जाणून घेऊया त्या काळ्या रात्रीच्या मागची खरी गोष्ट. खैरलांजी, जिथे न्यायाला शोध लागला पण उशिरा. खैरलांजीमध्ये घडलेला तो अत्याचार आजही अनेकांच्या अंगावरती काटा उभा करतो. सर्वांच्या डोळ्यात देखत 2 महिलांवरती अत्याचार झाला होता. आई आणि मुलीवरती अत्याचार होत असताना त्यांच्या मुलाला मात्र समोरच उभं केलं गेलं होतं. आपल्या आईवर आणि बहिणीवर होणारा अत्याचार त्या मुलाला पाहावला जात नव्हता, म्हणून तो आपली मान खाली घालून बसला होता. पण त्याची ती मान सतत केस पकडून वर केली जात होती. त्याने डोळे बंद करण्याचा प्रयत्न केला तर ते सर्व जबरदस्तीनं त्याचे डोळे उघडून त्याला समोरचं दृश्य दाखवलं जात होतं. तो चाललेला प्रकार होता विकृतीच्या देखील पलीकडचा. या अशा विचारसरणीच्या लोकांच्या समाजाचा घटक असणं हे आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल. आरक्षण मिळालं म्हणून आता सर्वजण उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहेत असे जरी म्हटले जात असले तरी अजूनही अनेक ठिकाणी जातीभेदावरून अत्याचार हे होतच असतात. ह्याचं हे एक उदाहरण. ही घटना घडली भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावामध्ये. तिची घटना नंतर खैरलांजी हत्याकांड या नावानं ओळखली गेली. तुमच्या अंगावरती ही घटना ऐकल्यानंतर नक्की काटा उभा राहील. 29 सप्टेंबर 2006चा तो दिवस. आजही तो दिवस अनेकांना आठवला की त्यांच्या काळजामध्ये धडकी भरली जाते. कारण तो असा काळा दिवस होता की ज्या दिवशी महाराष्ट्रातील सर्वात मोठं जातीय हत्याकांड घडलं होतं. भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावामध्ये भोतमांगे राहत होते. उच्च जातीच्या हिंदूंच्या गावात त्यांचा जमिनीचा तुकडा होता. त्या तुकड्यावरती शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. भैयालाल, त्यांची पत्नी सुरेखा, वय वर्ष 45, 2 मुले सुधीर 21 वर्ष, रोशन 19 वर्ष आणि मुलगी प्रियांका 17 वर्ष असे सुखी कुटुंब राहत होते. भोतमांगे हे कुटुंब अनुसूचित जातीचे होते. या कुटुंबामध्ये स्पष्ट वक्त्या महिला होत्या, सुरेखा आणि प्रियांका. सिद्धार्थ हा कायद्याची जाणीव असलेला कौटुंबिक मित्र होता. रोशन हा अंध होता, तसेच प्रियांका शिक्षण घेत होती. दलित असूनही त्यांचं राहणीमान व्यवस्थित होतं, तसेच शिक्षण देखील घेत होते. ही गोष्ट उच्चवर्णीय जातीवाद्यांना खटकत होती. त्यांची आई सुरेखा ही देखील शिक्षित होती. त्या विभागातील इतर दलित लोकांपेक्षा त्यांचं घर देखील व्यवस्थित होतं. सुरेखा कष्ट करत असे, त्यातूनच तिनं आपलं घर देखील बांधलं होतं. हीच गोष्ट जातीवाद्यांना खटकत होती. दलित असून हे लोक आपल्याप्रमाणे राहू इच्छितात. मुलगी देखील हुशार असून चांगले मार्क्स मिळवते, ही गोष्ट इतरांना पचण्यासारखी नव्हती. त्यामुळे उच्चवर्णीय जातीभेद मांडणारे लोक त्यांना त्रास देऊ लागले होते. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये कशा पद्धतीनं अडथळा आणता येईल या गोष्टीचा ते नेहमी विचार करत असत. जेव्हा त्यांनी घर बांधणी केली तेव्हा त्यांच्या घरामध्ये वीज आणि पाण्याची व्यवस्था होऊ नये यासाठी देखील उच्चभ्रू जातीयवादी यांनी अडथळे आणले. उसाळा गावचा पोलीस पाटील सिद्धार्थ गजबिये हा स्थानिक पोलीस हवालदार होता. भोतमांगे कुटुंबाचा नातेवाईक होता. त्यामुळे तो जेव्हा गरज पडेल तेव्हा भोतमांगे कुटुंबाच्या पाठीशी उभा राहत असे. त्यानं असेही सांगितलं होतं की जर कोणी भोतमांगे कुटुंबाला त्रास देईल तर मी त्यांना अटक करेन. दुसऱ्या गावातील पोलीस आपल्या गावातील या कुटुंबाला पाठबळ देतोय, ही गोष्ट त्या जातीवाद्यांना खटकत होती. काहीही करून वाद काढायचा याच गोष्टीची ते लोक वाट पाहत होते. आणि एक दिवस असेच कारण त्यांना मिळाले. सुधीर पदवीधर, रोशन डोळ्याने आंधळा व मुलगी प्रियांका सगळ्यांपेक्षा हुशार, 10वीत गावातून पहिली आलेली. सायकलनं शाळेत जाताना धर्मांधांनी टोमणे मारायचे, अपमानित करायचे, वाटेल ते प्रकार करायचे. या खैरलांजी गावात भोतमांगे यांची 5.5 एकर जमीन. गावकरी त्यातून रस्त्याची मागणी करत होते. तेव्हा गावातील कोणीच मदतीला आले नाही. शेतातून रस्त्याला विरोध केला म्हणून गावकऱ्यांनी सुरेखाला कालव्यातून दिवसा पाणी भरण्यास नकार दिला. त्यामुळे संघर्ष निर्माण झाला आणि पोलिसात तक्रार दाखल केली गेली. 2002 मध्ये भैया लालची पत्नी सुरेखा हिनं शेजारच्या एका शेतकऱ्याविरुद्ध
तिच्या शेतजमिनीत घुसून जातीय भाषा वापरल्याबद्दल तक्रार केली. 2 वर्षांनंतर महसूल न्यायालयानं भोतमांगेचा खटला मंजूर करूनही शांतता मिळवण्यासाठी त्यानं शेतातून एक छोटासा रस्ता स्वीकारला. तथापि तणाव कायम राहिला आणि सुरेखाची मुलगी प्रियांका हिला सायकलवरनं जाताना शाब्दिक छळ सहन करावा लागला. घटनेत सुरेखावरती काही जातीय हिंदू महिलांनी वेळाने हल्ला देखील केला होता, ज्याची पोलिसांकडे नोंद केली गेली. सप्टेंबर 2006 मध्ये काही शेतमजुरांनी जमिनीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या सिद्धार्थ गजबियेला पकडून मारहाण केली आणि घटनेची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यावरती त्याच्या भावाला परत पाठवण्यात आले. 29 सप्टेंबर 2006 रोजी सिद्धार्थला मारहाण केल्याबद्दल 12 जणांना अटक करण्यात आली, परंतु लवकरच त्यांची जामिनावरती सुटका झाली. हेच आरोपी जेव्हा जामिनावरती गावात सुटून आले तेव्हा त्यांचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. या 12 सुटलेल्या भोतमांग्यांच्या घरावरती हल्ला करण्याचा प्लॅन केला. त्या संध्याकाळी सुमारे 40 जणांच्या जातीयवादी जमावानं भोतमांगे कुटुंबाच्या घरावरती हल्ला केला. हा प्रकार प्रियांका पाणी भरायला गेली तेव्हा लोकांच्या बोलण्यांवरनं तिच्या लक्षात आला. या असंतोषाची कल्पना आंधळगाव पोलीस ठाण्यात दिली गेली होती, परंतु इकडे हल्लेखोर भोतमांगे यांच्या घरावरती चाल करून गेले होते. सुरेखाचे पती तेव्हा शेतात गेलेले होते. घरी सुरेखा, सुधीर, रोशन आणि प्रियांका ही 4 सदस्य होती. जमावानं प्रियांकाला घरातून खेचून बाहेर नेलं, बेदम मारहाण केली, गोठ्यात नेलं, अंगावरचे कपडे काढून तिच्यावरती सतत 2 तास आळीपाळीनं बलात्कार केला. तीच अवस्था सुरेखाची केली. नंतर त्यांची नग्न धिंड गावभर काढण्यात आली. यानंतर हल्लेखोरांनी सुधीर व रोशनला आई व बहिणीशी संभोग करायला सांगितला. त्यांनी नकार दिल्यावरती त्यांनी त्यांचे लिंग काठीनं ठेचलं. या दोघींच्या गुप्तांगात काठ्या, सळया, क्रिकेटचे स्टंप, धारदार शस्त्र घुसवण्यात आले. मरेपर्यंत व मेल्यानंतरही त्या दोघींवरती बलात्कार केला गेला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतरही गुन्हेगारांनी त्यांच्या शरीरावर लाथा मारणे, सुधीर आणि रोशनचे मृतदेह फेकणे सुरूच ठेवले. संपूर्ण गावानं ही घटना पाहिली, ज्यात पुरुष आणि महिला दोघंही होते. नंतर हे 4 मृतदेह इकडून बैलगाडीत टाकले गेले व 4 किलोमीटर जाऊन कालव्यात फेकले. सुरेखाचा पती भैयालालने झाडामागे लपून संपूर्ण घटना दुरून पाहिली. नंतर तो गावातून पळून जाण्यात आणि पोलिसांना कळवण्यात यशस्वी झाला. या घटनेच्या पूर्वी पोलिसांना कल्पना दिली गेली होती. पोलीस स्टेशननं खैरलांजी हे 6 किलोमीटरवरचे अंतर पार करायला पोलिसांना रात्र झाली. इतकं सर्व घडूनही पोलिसांनी सर्व काही ठीक असल्याचा अहवाल दिला. दुसऱ्या दिवशी FIR दाखल झाला आणि तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडले. शवविच्छेदनाच्या वेळी काहीतरी कारण सांगून डॉक्टर निघून गेले. न्यायालयानं आरोपींवरती बलात्काराचा आरोप लावला नसला तरी खैरलांजी हत्याकांड हे जातीय हिंसाचार व भेदभावाविरुद्ध भारताच्या सुरू असलेल्या संघर्षाची एक स्पष्ट आठवण आहे. असे सांगितले जाते की खैरलांजी घटनेत कुणबी समाजातील महिलांनी त्यांच्या पुरुषांना आनंदाने जल्लोष केला, कारण त्यांनी सुरेखा भोतमांगे व तिची मुलगी प्रियांका भोतमांगे यांना त्यांच्या घरातून ओढले. त्यानंतर त्यांना नग्न अवस्थेत फिरवण्यात आले, बलात्कार करण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली. म्हणजेच एखाद्या स्त्रीच्या भावना समजू शकत नाही ही किती दुर्दैवी शोकांतिका म्हणावी लागेल. या घटनेदरम्यान झालेल्या कोणत्याही लैंगिक अत्याचाराची साक्ष कोणत्याही साक्षीदारानं दिली नाही. जातीयवादातून घडलेल्या या हत्याकांडाप्रकरणी भंडारा पोलिसांनी 46 आरोपींना अटक केली होती. 2006 मध्ये जनक्षोभ बघता राज्य सरकारनं हे प्रकरण CBIकडे सोपवलं होतं. यात हत्या, महिलांचा विनयभंग आणि पुरावे नष्ट करणे या संदर्भातील कलमांमध्ये 11 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून त्या संदर्भातील आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. यावर भंडारा जलदगती न्यायालयानं या प्रकरणातील 8 आरोपींना फाशीची शिक्षा तर 3 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आरोपींकडनं आव्हान देण्यात आलं. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ नसल्यानं याचा फायदा आरोपींना देत 8 आरोपींना फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. 11 पैकी 2 आरोपींचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. भैयालाल भोतमांगे मूळचे भंडारा जिल्ह्यातील तुमसर जवळच्या अंबागडचे रहिवासी होते. खैरलांजी हे त्यांचा मामांचं गाव होतं.
याच खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंबाची 5 एकर शेती होती. भैयालाल यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यातील प्रत्येकी एक एकर जागा 5 भावंडांच्या वाट्याला आली. शेती आणि शेतमजुरी करणारे भोतमांगे केवळ 8वी पर्यंत शिकलेले होते. भोतमांगेंना आपली 3ही मुलं शिकावीत असे वाटायचे. त्यासाठीच त्यांची संघर्षमय धडपड सुरू होती. पण गावातील सामाजिक विषमतेचे चटके सोसून सुद्धा ताठमानेनं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोतमांगे कुटुंबासाठी 2006 मधील 29 सप्टेंबरचा दिवस काळाकुट्ट ठरला. त्यांना राज्य सरकारनं काय मदत केली? तत्कालीन राज्य सरकारनं भैयालाल यांना भंडारा येथील म्हाडा कॉलनीत 3 खोल्यांचं पक्कं घर दिलं. तसंच त्यांना शासकीय वसतिगृहात सुरक्षा रक्षकाची नोकरी देण्यात आली. त्यातून त्यांना 15,000 रुपये महिन्याला मिळत असे. भैयालाल यांनी त्याचे 1.5 एकर शेत 20,000 रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे भाडेपट्ट्यावर दिले होते. त्याच्या उत्पन्नाचा बराचसा पैसा सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासाठी दिल्ली आणि मुंबईला जाण्यात खर्च होत होता. राज्य सरकारने खैरलांजी हत्याकांडानंतर भैयालाल यांना कायम पोलीस सुरक्षा पुरवली होती. राज्य सरकारनं या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. तर सीबीआयचे वकील ॲडव्होकेट एजाज खान यांनी काम पाहिले होते. इतक्या वर्षांनंतर खैरलांजीमधील भैयालाल भोतमांगे यांची राहती झोपडी पडली आहे. फक्त एक लोखंडी खाट या घटनेची साक्षीदार तेवढी उरली आहे. अमानुष हत्याकांडाची कटू आठवण म्हणून ती खाट तेथे ठेवण्यात आली आहे. भैयालाल भोतमांगे हयात असेपर्यंत तेही या ठिकाणी श्रद्धांजली वाहाव्यास जात असत. दरवर्षी 29 सप्टेंबरला भोतमांगे कुटुंबियांना आंबेडकरवादी दलित बुद्धिस्ट संघटनांच्या वतीने मेणबत्ती लावून श्रद्धांजली अर्पण केली जाते. हे प्रकरण स्थानिक भंडारा पोलिसांकडून CIDकडे आणि नंतर CBIकडे हस्तांतरित करण्यात आलं होतं. चौकशी दरम्यान आरोपींची संख्या 46 वरून 11 वर आली होती. भंडारा येथील जलदगती न्यायालयानं न्यायाधीश SS दास यांनी 20 सप्टेंबर 2008 रोजी 8 आरोपींची खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली होती आणि इतर 3घांना निर्दोष ठेवण्यात आले होते. पण या प्रकरणात ॲट्रॉसिटीचं कलम लावलं नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जलदगती न्यायालयाचे सर्व पैलू मान्य केले, परंतु 14 जुलै 2010 रोजी फाशीऐवजी जन्मठेप सुनावली. 8 जणांना 25 वर्षांची जन्मठेप सुनावली. यातील 2घांचा मृत्यू झालाय, तर 6 आरोपी नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. खैरलांजीपासून ते हाथरसपर्यंत गेल्या अनेक वर्षात दलित अत्याचारांच्या घटना देशात सातत्यानं घडत आहेत. ही घटना दाखवते की कायदा, अधिकार, समाज हे तिन्ही घटक जेव्हा निष्क्रिय होतील तेव्हा अत्याचार वाढतात. न्याय प्रक्रियेतील लांब प्रवास, दुर्बल साक्षीदार संरक्षण आणि संस्थात्मक पूर्वग्रह या गोष्टी सुधारण्याची गरज आहे. समाजात चेतना वाढवणे, जातीय समता, न्यायालयीन सुधारणांसाठी जनआंदोलन आवश्यक आहे. खैरलांजी घटना स्मृती ठेवून भविष्यात अशा अन्यायी घटनांना प्रतिबंध करण्याचा संकल्प घ्यायला हवा. खैरलांजी एक गाव, एक घटना, पण तिच्या मागे दडलेला एक आरसा आहे. जो आरसा आपल्याला दाखवतो की आजही आपल्या समाजात जातीचा भेद, अहंकार आणि माणुसकीचा अभाव जिवंत आहे. आपण कितीही आधुनिक झालो, पण जर आपल्या विचारातून विष निघालं नाही तर विकासाची प्रत्येक गोष्ट निरर्थक ठरेल. म्हणूनच चला बदल स्वतःपासून सुरू करूया. जात नव्हे, माणुसकीची ओळख म्हणून स्वीकारूया. कारण जोपर्यंत समाजात मी आणि तू असं विभाजन आहे तोपर्यंत खैरलांजी पुन्हा घडत राहील. चला ठरवूया, या देशात पुन्हा कोणतीही खैरलांजी घडू देणार नाही. खैरलांजीची ती 4 निरपराध माणसं आता या जगात नाहीत, पण त्यांच्या वेदना, त्यांच्या संघर्षाची कहाणी आजही जिवंत आहे. न्याय मिळाला पण उशिरा आणि जखमा मात्र कायमच्या खोल राहिल्या. ही कहाणी आपल्याला एक प्रश्न विचारते, आपण खरोखर बदललो आहोत का? मानूनच जात, धर्म, वर्ग यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या बाजूनं उभं राहूया. कारण जेव्हा माणुसकी मरते तेव्हा कोणताही समाज जिवंत राहत नाही. त्या रात्रीचा काळोख संपला, पण समाजातील अंधार अजून उरलाय. खैरलांजींची वेदना आजही काळाच्या पानावरती उमटलेली आहे. प्रश्न अजूनही तोच, किती खैरलांजी लागतील माणुसकी जागी व्हायला? जर तुम्हाला वाटतं न्याय अजून